अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण व्हिडिओमार्फत पाहणार आहोत की गुरुवारी अशा कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहे. आता बघा, बरेच जण गुरुवार हे व्रत करत असतात. तर गुरुवारी बरेच जण स्वामी महाराजांचे गुरुवार करतात, कोणी गजानन महाराजांचे करतात किंवा कोणी साईबाबांचे करतात. अशा प्रकारचे विविध कोणी दत्तगुरूंचे करतात. तर प्रत्येकजण गुरुवारचे व्रत हे करत असतात. पण आज आपण दिंडोरी प्रणित केंद्रानुसार गुरुवारी करावयाच्या सेवा पाहणार आहोत. तर त्या कोणत्या आहेत, सेवा त्या कशा करायच्या आहेत, एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बघा, बऱ्याच वेळेस आपल्या आयुष्यातील दुःख, संकट, अडचणी किंवा सतत येणारे कामामध्ये अडथळे असो, काही ना काही अडचण, आपण एक काम करायला गेलो की एक काहीतरी काम वाढून बसतं. अशा प्रकारे आपल्या बऱ्याचशा जीवनामध्ये असे अडथळे निर्माण होत असतात. मग हे अडथळे कमी व्हावे. आता बघा, जीवन म्हणले की प्रत्येकाच्या जीवनामध्ये, आयुष्य म्हणलं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये थोडेफार तर चढ उतार हे असतातच. कोणाच्या जीवनात अडचणी नसतात तर कोणाच्या जीवनामध्ये अडचणी असतात. असा हा जीवनाचा खेळ चालू असतो. पण तरी पण आपलं जीवन हे सुखाचं, आनंदाचं आणि समाधानाचं जावो यासाठी आपल्याला काही लहान सहान असे उपाय करायचे असतात, ज्या उपायाने आपल्या घरातील शांतता राखून राहावी, आपल्या घरात सुख समृद्धी, माता लक्ष्मीची कृपा राहावी, आपल्या घरात धनधान्यची कधीच कमतरता होऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि प्रत्येकाने याच्यासाठी छान असे उपायसुद्धा आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी, लेकरं बाळांसाठी हे करायलाच हवे. बघा, तुम्ही जर गुरुवार करत असाल तर तुम्हाला एरवी कोणत्याही वारी काही सेवा करणं शक्य नसेल तर आवर्जून गुरुवारी तर तुम्ही या सेवा तुमच्या घरामध्ये नक्की आवर्जून करा. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, आता गुरुवार म्हणले की प्रत्येक सेवेकरांसाठी गुरुवार म्हणजे एक सणच असतो. त्याच्यामुळे तो गुरुवार म्हणलं की सकाळी लवकर उठायची घाई गडबड, सर्व काही साफसफाई करायची घाई गडबड, सर्व काही स्वच्छता करण्याची लगबग सर्वांची असते चालू. मग त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, लवकर उठायचं आहे. सर्व काही तुमची कामं आटोपली की तुम्हाला सर्वात आधी अंघोळ झाल्या तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः, ओम देवताय नमः म्हणून अशा प्रकारे तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे, म्हणजेच अर्घ्य द्यायचं आहे. नंतर तुम्ही छान असं मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे. थोडीशी हळद घ्या, त्याच्यात पाणी घ्या, थोडंसं गोमूत्र टाकून तुम्हाला मुख्य दरवाजाला तुमच्या हळदीचं लेपन द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे सर्वात आधी काम करायचं आहे. नंतर गुरुवार आहे तर आवर्जून त्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र ही परिधान नक्की करा. त्याचबरोबर स्वामी महाराजांची तुमच्या घरात मूर्तीही असणार, म्हणजे असणारच, नसेल तर स्वामी महाराजांची मूर्ती आवर्जून तुमच्या देवघरात तुम्ही ठेवा. स्वामी महाराजांच्या अभिवर छान अशी पंचोपचारी पद्धतीने तुम्ही त्या दिवशी अभिषेक करा. दह्याने करा, दुधाने करा, पंचामृताने करा किंवा साध्या पाण्याने सुद्धा केला तरी चालतो. नंतर बघा, स्त्रीसुक्त, पुरुषसुक्त हे म्हणून सुद्धा मंत्रशोध म्हणून तुम्ही करू शकतात. पण हे शक्य नसेल, तर मला जमत नसेल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा जप करून तुम्ही हा स्वामी महाराजांचा अभिषेक करू शकतात. आता अभिषेक झाल्यानंतर जे काही ते तीर्थ उरतं तर तुम्ही घरातील सर्व व्यक्तीने ते पिण्यासाठी वापरायचं. पिण्यासाठी सर्वांना ते तीर्थ द्यायचं असतं, कारण हे तीर्थ खूप चमत्कारी आणि प्रभावी तीर्थ असतं. त्याच्यामुळे घरातील जे काही नकारात्मकता आहे, कटकटी आहे, जे काही भांडणं तडणं आहेत, लहान मुलांचं सतत आजारपण, घरातील व्यक्तींचं आजारपण, चिडचिडपणा जो काही आहे तो कमी होईल या तीर्थाने. इतकं तीर्थ हे चमत्कारी आहे, त्याच्यामुळे हे तीर्थ वाया घालवू नका. नंतर स्वामी महाराजांची छान अशी पूजा झाल्यानंतर छान स्वामी महाराजांना अष्टगंध लावा, हिना अत्तर लावा, छान अशी पिवळ्या रंगाची फुलं वाहून स्वामी महाराजांची पूजा करा. नंतर तुमच्याकडं जर स्वामी चरित्र असेल तर स्वामी महाराजांची
तर गुरुवारी, निदान गुरुवारी तरी स्वामी महाराज तुम्हाला दररोज नित्यसेवा तुम्ही करत नाहीत ना, वेळ नाही तुम्हाला दररोज नित्यसेवा करण्यासाठी, तर फक्त आणि फक्त गुरुवारी तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं 1 ते 21 अध्यायाचं पठण करायचं आहे. बघा जास्त वेळ लागणार नाही, अवघ्या 1 तास लागेल किंवा पाऊण तास लागेल. तुम्हाला 1 ते 21 अध्यायाचं स्वामीचरित्र सारामृताचं पठण करायचं आहे. हे पठण बघा तुम्हाला आठवड्यातील दररोज 3-3 अध्याय वाचल्यानंतर आठवड्यामध्ये एक स्वामीचरित्र पारायण पूर्ण होतं. मग तुम्हाला वेळ नसतो दररोज वाचण्यासाठी, तर तुम्ही फक्त गुरुवारी पण केलं तर तुमचं एक पारायण पूर्ण होतं. अशा प्रकारे 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि 11 वेळेस तारक मंत्र आवर्जून म्हणा. तारक मंत्र म्हणताना तुम्ही तारक मंत्राचं तीर्थसुद्धा करू शकतात. तारक मंत्राचं तीर्थ कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, नक्की जाऊन पहा. तर ते तारक मंत्राचं तीर्थसुद्धा तुम्ही बनवायचं आहे, घरातील सर्व व्यक्तींना ते पिण्यासाठी द्यायचं आहे. अशा प्रकारे ही पण तुमची सेवा घडून येते. नंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुम्हाला गुरुचरित्रमधील जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्ही यापैकी कोणत्याही सेवा करू शकतात. मी तुम्हाला सेवा सांगत आहे, तुम्ही यापैकी कोणत्याही सेवा तुम्ही करू शकतात. गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा अध्यायाचं पठण तुम्ही करू शकतात किंवा गुरुचरित्रामधील 9व्या अध्यायाचं तुम्ही पठण करू शकतात. त्याचबरोबर घोर कष्टोद्धारण श्रोताचं तुम्ही पठण करू शकतात किंवा श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची पोथी आहे त्याचं पठण तुम्ही करू शकतात. खूप म्हणजे खूप छान आहे अशी ही पोथी आहे. तर आवर्जून म्हणजे श्रोताची ही पोथी आहे, तर आवर्जून तुम्ही याचंसुद्धा पठण करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला जे काही महालक्ष्मीचे मंत्र येत आहेत ते तुम्ही पठण करायचे आहेत. महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. महालक्ष्मीचे श्रोत मंत्र जे आहेत ते पठण करायचं आहे. गुरुवारी होईल तितकं घरामध्ये आपल्या स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे किंवा यूट्यूबला मोबाईलला लावून द्या किंवा मंत्र जर हे असेल तुमच्याकडे तर तो मंत्र लावून द्या किंवा गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र जाप घरामध्ये चालू नेहमी ठेवा. याने काय होतं, घरातील वातावरण हे शुद्ध होतं, पवित्र होतं, घरातील निगेटिव्हिटी ही दूर होते, घरात पॉझिटिव्हिटी आपल्या पसरत असते, घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होत असतं. तारक मंत्र लावून द्या. निशंक हो निर्भय हो म्हणारे प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. बघा या तारक मंत्राच्या प्रत्येक वाक्यामध्ये खूप सारा अर्थ दडलेला आहे. हा तारक मंत्र लावून द्या. प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणीतून आपल्याला तारणारा हा तारक मंत्र प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. तर हा तारक मंत्र दिवसभर तुमच्या घरामध्ये सतत चालू राहू द्या. बघा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल ज्यावेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणतात, ज्या काही तुमच्या अडचणी आहेत तर ते तुमच्या नक्कीच ह्या तारक मंत्राच्या प्रभावाने तुमच्या अडचणी या दूरसुद्धा होऊ शकतात. पण कोणतीही सेवा करताना विश्वास महत्त्वाचा असतो आणि श्रद्धा महत्त्वाची असते. ज्यावेळेस तुम्ही कोणतीही सेवा श्रद्धा आणि विश्वास ठेवून करतात त्यावेळेस तुम्हाला लवकरात लवकर त्या सेवेचं हे फळ मिळत असतं. त्यामुळे आवर्जून ताईंनो गुरुवारी या सेवा नक्की करा. आणि त्याचबरोबर तुमच्या जर घराजवळ स्वामी महाराजांचं केंद्र असेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे जवळ आसपास कुठेतरी स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तिथे त्रिकाळ आरतीसाठी आवर्जून जावा. म्हणजेच 3 वेळेस आरती. केंद्रामध्ये बघा सकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान एक आरती होते, नंतर 10:30 वाजता एक आरती होते, नंतर सायंकाळी 6:30 वाजता एक आरती असे होते. अशा 3 आरत्या स्वामी महाराजांच्या केंद्रात होतात. तर त्या आरत्या तुम्ही आवर्जून त्या आरतीला हजेरी लावा स्वामी महाराजांच्या. बघा मोठमोठे प्रश्न ह्या स्वामी महाराजांच्या आरतीला हजेरी लावल्याने सुटतात. 99% लोकांचे प्रश्न या सेवेने सुटलेले आहेत. जो कोणी स्वामी महाराजांच्या आरतीला हजर राहतो, स्वामी महाराजांना आपल्या मनातील सर्व काही अडचणी, संकट, सुख दुःख जे काही शेअर करतात त्यांना स्वामी महाराज नक्कीच मदत करतात. ज्याप्रमाणे आपण आपल्या आईवडिलांना, मैत्रिणींना, बहिणीला आपण सर्व काही आपलं सुख दुःख शेअर करतो, त्याप्रमाणे तुम्ही स्वामी महाराजांना हे सर्व काही शेअर करून बघा. नक्कीच तुम्हाला स्वामी महाराज पावलोपावली क्षणोक्षणी साथ देतील आणि तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतील. त्याचबरोबर गुरुवारी होईल तितकं पिवळ्या रंगाचा पदार्थ दानधर्म करा. गरजू व्यक्तींना
त्या दिवशी आवर्जून दानधर्म करा. तुम्हाला 3 वेळेस आरतीला जाणं शक्य नसेल, त्रिकाळ आरतीला, तर 1 वेळेस तरी स्वामी महाराजांच्या आरतीला हजेरी लावा. तिथे थोड्या वेळ 10-15 मिनिट बसून स्वामी महाराजांचं नामस्मरण करा आणि होईल तितकी स्वामी महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि गरजू व्यक्तींना जे काही त्या दिवशी तुम्हाला घडेल ते दानधर्म करा किंवा दानपेटीमध्ये यथाशक्तीनुसार जे जमेल ती दान तुम्ही करू शकतात. आरतीच्या वेळेस प्रसादासाठी काहीतरी गोडधोड तुम्ही बनवून तिथे आवर्जून न्या आणि स्वामी महाराजांपर्यंत म्हणजे स्वामी महाराजांसमोर थोडा वेळ तो प्रसाद ठेवा आणि नंतर सर्व लोकांना तिथल्या प्रसादा स्वरूपात तो प्रसाद वाटा आणि घरी नंतर घेऊन येऊन आपल्या घरातील व्यक्तींना तो प्रसाद द्या. बघा, या सेवेने नक्कीच तुमच्या जीवनातील जे काही अडचणी, दुःख, संकट आहेत, तर ते कितीही अडचणी, संकट असो, ते तुम्हाला त्यांचे संकट दूर होतील. स्वामी महाराज तुम्हाला या संकटातून नक्की बाहेर काढतील, मार्ग दाखवतील. तर आवर्जून ताईनो, गुरुवारी या सेवा तर तुम्ही आवर्जून करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला? आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादा श्री स्वामी समर्थ.